महानगरपालिकेच्या बांधकाम परवान्याचा घोळ समोर आला असून इमारतीला परवानगी दिली आहे 4 मजल्यांची, परंतु या ठिकाणी बांधण्यात आलेत 8 मजले। एकंदरीतच सोलापूर जिल्हा कारागृहाजवळ असणाऱ्या 2 इमारतींवर या संदर्भात आक्षेप घेण्यात आला असून 300 परवाने हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले। शहरातील न्यू पाच्छापेठ, विजापूर वेस्ट, जेलरोड पोलीस ठाणे परिसरात 4 मजली इमारतींना परवानगी असताना या ठिकाणी 6 ते 8 मजली इमारती उभारल्याची बाब समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृह परिसरात 2 उंच इमारती उभारल्या असून त्यातून तुरुंगातील कैदी दिसतात। या इमारतीची उंची कमी करावी, त्याचं बांधकाम नियमानुसार आहे का या संदर्भात तुरुंग प्रशासनानं महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे। महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी अधिकारात नसताना सुद्धा अनेकांना बनावट बांधकाम परवाने दिले आहेत। या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून संबंधितांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पण सन 2021 आणि 22 या 2 वर्षात अंदाजे 250हून अधिक जणांना अशा प्रकारे बांधकामाचे परवाने दिल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे। याची आता पडताळणी सुरू झाली आहे।